भिवंडीतून धक्कादायक बातमी समोर येते। मोर्चात सहभागी झालेल्या आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे। 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर येऊन बेशुद्ध झालेले। 5 ते 6 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती मिळते। सर्वांना उपचारासाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे शहापूर ते मंत्रालय निघालेल्या मोर्चात उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यात। खरं तर मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने आशा सेविका या आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत अशा प्रकारचं त्यांचं नेहमीच म्हणणं आहे। मात्र आता जो मोर्चा आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आता उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर होऊन बेशुद्ध झाल्या आहेत। त्यामुळे धक्कादायक बातमी समोर येते। यामध्ये काही लोकांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती मिळते। भिवंडीतून ही धक्कादायक बातमी समोर आली। मोर्चात सहभागी झालेल्या आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे। 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या, तर त्यामध्ये 5 ते 6 जणांची प्रकृती ही गंभीर आहे। मात्र या सर्वांना उपचारासाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे शहापूर ते मंत्रालय निघालेल्या मोर्चात उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका यामध्ये चक्कर होऊन बेशुद्ध झालेल्या आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आशा स्वयंसेविकांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या काही मागण्या मान्य होत नाहीत अशा प्रकारचं त्यांचं नेहमीच म्हणणं आहे। त्या प्रकारची भूमिका घेत आहेत। मात्र ही दृश्य आपण पाहतो लोकशाही मराठीवरती 5 ते 6 आशा स्वयंसेविकांना उपचारासाठी दाखल करण्यात आला। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यामध्ये 5 ते 6 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची ही माहिती मिळत आहे। एकंदरीत 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याची माहिती मिळते। तर भिवंडीतून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मोर्चात सहभागी झालेल्या आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे। 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या, तर त्यामध्ये 5 ते 6 जणांची प्रकृती ही गंभीर आहे। सर्वांना उपचारासाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे शहापूर ते मंत्रालय निघालेल्या या मोर्चात उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका या चक्कर येऊन बेशुद्ध झालेल्या आहेत। मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन याबाबतचं आशा स्वयंसेविकांचं सुरू आहे। मागच्या महिन्यात देखील खरं तर आझाद मैदानावरती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका या त्या ठिकाणी उपस्थित होत्या। मात्र आता जी भिवंडीतून धक्कादायक बातमी येते त्यामध्ये 20 ते 25 आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास जाणवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।